हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या जयघोषाने नाशिक जवळील अतिप्राचीन श्री संगमेश्वर महादेव मंदिर परिसर दुमदुमून गेला. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा महासागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात पहाटेपासूनच महाअभिषेक, रुद्रपाठ आणि विशेष पूजन विधी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. मंदिर परिसरात भजन, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून आध्यात्मिक जागर करण्यात आला. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी महादेवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. दरम्यान या सोहळ्याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील गोतरणे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे ऐतिहासिक मंदिर धार्मिक वारसा जपण्यासोबतच समाजसेवेची परंपरा उत्तमरित्या जोपासत असून हरिभक्त परायण संजय महाराज सूर्यवंशी यांच्या धार्मिक कार्याचा गौरव उपस्थितांनी केला. यावेळी भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि नगरसेवक नितीन निगड यांनी उपस्थित राहून सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. आज अत्यंत पवित्र आणि प्रसन्न करणारा महाशिवरात्रीचा उत्सव सगळ्या जगात साजरा होतोय. आपल्या भारतामध्ये या उत्सवाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण सगळीकडे पाहतो, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केदारनाथच्या तिथे शंकराचार्यांचा समाधीचा जीर्णोद्धार केला आणि केदारनाथला पर्यटनाचा इतका विकास केला आता काही दिवसापासून. त्याच पद्धतीनं उज्जैनचा असेल, काशी विश्वेश्वर असेल, जिथे जिथे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणचा सगळा मंदिरांचा विकास हा सगळीकडे होतोय. नाशिक तीर्थक्षेत्राचं स्थान आपल्याला सगळीकडे कुंभनगरी म्हणून ज्ञात आहे. नाशिकला सुद्धा जसं त्र्यंबकेश्वराचं महत्व जवळचं आहे ज्योतिर्लिंग म्हणून, तसंच नाशिकला कपालेश्वराचं महत्व आहे. कपालेश्वरासमोर नंदीला गुरु मानलेलं शंकरानं, आणि ते एक नाशिकचं स्थान आहे. त्याच पद्धतीनं नाशिकला इथल्या गंगापूर धरणाजवळ सावरगावच्या पंचकृषीमध्ये संगमेश्वर हा एक मोठं जुनं असं प्राचीन स्थान आहे. या ठिकाणी नित्यनियमाने जे सगळे उत्सव साजरे होतात, त्याच पद्धतीनं आज महाशिवरात्रीच्या सणाच्या निमित्तानं इथल्या संगमेश्वराच्या मंदिराचं कलशारोहण समारंभ आज आयोजित केला होता. त्यामुळे सगळे भाविकगण मोठ्या संख्येनं नाशिकमधून आज या ठिकाणी येतात. एरवी सुद्धा नाशिकमधून दर सोमवारी म्हणा, एकादशीला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा या ठिकाणी या दर्शनार्थ या ठिकाणी असलेली मच्छिंद्रनाथाची या ठिकाणी जी दत्ताची धुनी असते त्याचं दर्शन असेल, इथलं मारुतीरायाचं दर्शन असेल किंवा या ठिकाणी असलेलं काळभैरवाचं मंदिर असेल त्याचं पूजन असेल, आणि त्याचबरोबर संगमेश्वराचं महत्वाचं स्थान या ठिकाणचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटतं. इथला आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपलं जे मनातलं इप्सित असतं ते या ठिकाणी भक्तांचं साध्य होतं असा इथला विश्वास आहे. इथल्या ज्या सगळ्या स्वामीजींनी आणि त्यांच्या सहकार्याने इथला परिसर हा तो इथला पवित्र ठेवलेला आहे, स्वच्छ ठेवलेला आहे. आध्यात्मिक धार्मिक वातावरण इथलं चांगलं ठेवलेलं आहे. त्यामुळे इथे यायला सगळ्यांना चांगलं वाटतं, बरं वाटतं. आज महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दर्शन झालं, चांगला आशीर्वाद मिळाला, त्याबद्दल स्वामीजींना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. महाशिवरात्री जे हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस, या दिवशी या संगमेश्वर या ठिकाणी आम्ही सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतलं आणि बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरणात या ठिकाणी मोठ्या उत्साहात आज महाशिवरात्री साजरी होत आहे. मी सर्व नाशिककरांना आवाहन करेल की या ठिकाणी अतिशय आल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनातले जे काही स्वप्न असतात, जे काही असतं ते पूर्ण होतं. आपण देखील या ठिकाणी यावं आणि या भागातील आपल्या संगमेश्वराचं दर्शन घ्यावं अशी मी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. सावरगाव, गंगावरी आणि नाशिक पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी आपल्या कुटुंबासह दर्शनाचा लाभ घेतला. श्री संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या नेटके नियोजनामुळे हा उत्सव भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा सोहळा ठरला.